त्यांचे अप्पर कट जो आपण खाल्लं त्याच्या 3 वर असा मारला जातो, तोंडावर किंवा पोटामध्ये मारला जातो. 1 डेमो अप्पर कट राकेश 1 राईटचा अशा पद्धतीने त्याच्या चीनवर किंवा पोटावर पण मारला जातो. बॉक्सिंग मध्ये रिलॅक्स बॉक्सिंग मध्ये अंडर 14, अंडर 17, अंडर 19 आणि सिनियर्स असे 4 वजन गट आहेत. 4 एज कॅटेगरी आहेत, त्यानुसार त्यांच्या वेट कॅटेगरी आहेत. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की तुमच्या ज्या शालेय क्रीडा स्पर्धा होतात त्या क्रीडा स्पर्धांमध्ये अंडर 14, 17, 19 ह्या तिन्ही वयोगटात तुम्हाला वाटतंय की बरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की बरोबर फटका पोटावर लागलाय त्यावेळेला टाळ्या वाजवा. तुम्हाला पॉइंट कसा कलेक्ट होतो ते बघा. पंच कसे मारले जात आहेत ते पहिले दोघांकडून पंच चांगले येतात की पंच कसे मारायचे शिकवलेले फटके जातात. स्ट्रेट फूट जेवढं मारणं गरजेचं आहे तेवढं चपळाईनं येणारे फटके उठवून त्याला मारणं गरजेचं आहे, स्वतःला वाचवणं गरजेचं आहे. बॉक्सिंगचा अर्थच आहे. बॉक्सिंग हा शब्द बनवताना बॉक्स करणं म्हणजे त्याचा बचाव धरून फटका मारणे हा त्याचा अर्थ आहे. 3 मिनिटाचा राऊंड झाल्यानंतर 1 मिनिटाची विश्रांती असते, परत 3 मिनिटाचा राऊंड असतो, 1 मिनिट विश्रांती, परत तिसरा राऊंड झाला 3 मिनिटाचा की पाच. Stop. Boxer. Foul. Box. सरांनी आता एक फाऊल शब्द वापरला. फाऊल का बोलले निसर्गमध्ये सांगतो, लक्ष ठेवा. Second round finish, last round. सरांनी मध्ये
जे आपले पंच आहेत त्यांनी एक फॉर्म जे काय आता झालं, जे काउंटिंग बसलेलं रेड कॉर्नरला रेड ड्रेस घातलेला त्याला का काउंटिंगचा अर्थ असा की या खेळामध्ये जे पॉइंट्स मिळतात त्यामध्ये या काउंटिंगचं एक महत्व वेगळं असतं. अशा 3 काउंट जर एका राऊंड मध्ये मिळाल्या तर तो खेळ संपतो आणि जो 3 काउंट देतो ज्याला काउंट मिळतात तो या स्पर्धेतून बाहेर पडतो. सरांनी आता एक वॉर्निंग दिलेली आहे रेड ड्रेसला. काय दिली वॉर्निंग की त्याने चुकीचे फटके वारंवार निवडले म्हणून रेफरींनी त्याला समज दिली की तू चुकीच्या पद्धतीने फटके मारतो. तुम्हाला छानपैकी कळलं काय झालं ते. काळजीपूर्वक बघा, तुम्हाला आता बऱ्यापैकी जाणवा लागले काय होते. बस काय वेळ काढू नको. बसून खेळा. डेमो मॅच आहे काय, तुम्हाला काही याच्यात नाही करायचं. चला आहे. तुम्हाला या पहिल्या मॅचच्या तुलनेमध्ये या मॅचमध्ये तुम्हाला फटके कसे बसतात